नमस्कार. सोलापूर विद्यापीठाच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत आहे. तत्पूर्वी एक नजर ठळक घडामोडींवर. बाळे रेल्वे स्थानकाजवळ रेल रोको, धूम्रपान विरोधी कायद्याचा नोंदवला निषेध. सद्गुरूंच्या जयघोषात पार पडला गुलालाचा सोहळा. प्रभाकर स्वामी महाराजांच्या पुण्यतिथी कार्यक्रमास भाविकांची गर्दी. चातुर्वर्ण व्यवस्थेमुळे 1300 वर्ष गुलामगिरी, श्याम मानव यांचं प्रतिपादन. आणि शासकीय कार्यालय आवारात फुकट्या नेटिझन्सचा वाढता वावर, ओव्हर स्मार्ट सिटीझन्सचा असाही अनुभव. धूम्रपान विरोधी कायद्यातून विडी उद्योगाला वगळावं यासाठी बाळे रेल्वे स्थानकाजवळ रेल रोको आंदोलन करण्यात आलं. 1 एप्रिलपासून बीडी उद्योगासाठी धूम्रपान विरोधी कायद्याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. त्यातील चाचकाटींमुळे व्यवसाय अडचणीत येणार असल्यानं बीडी उद्योजकांनी कायद्याविरुद्ध 10 दिवसांचा बंद पाळला. तर इकडे कामगार संघटना रस्त्यावर उतरल्या. आंदोलनाचा एक भाग म्हणून बुधवारी सकाळी बीडी कामगार महासंघाच्या वतीनं बाळे रेल्वे स्टेशन इथं रेल रोको करण्यात आलं. करणार नाही. आमच्या मागण्या मान्य करा. आमच्या मागण्या मान्य करा. कामगार वर्गासह उद्योजकही आंदोलनात उतरले होते. पॅसेंजर गाडी काही वेळ इथं रोखून धरण्यात आली. यावेळी आरपीएफ, जीआरपीएफ तसंच स्थानिक पोलिसांचा बंदोबस्त होता. सम्राट चौक येथील प्रभाकर स्वामी महाराज मठामध्ये पुण्यतिथी महोत्सवाअंतर्गत गुलालाचा सोहळा पार पडला. सद्गुरू प्रभाकर महाराज यांच्या 59व्या पुण्यतिथीनिमित्त सम्राट चौकातील मंदिरात 23 ते 25 फेब्रुवारी दरम्यान विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. या अंतर्गत मंगळवारी रात्री 11:15च्या सुमारास गुलालाचा मुख्य सोहळा पार पडला. भाविक वर्गाची यावेळी मोठी उपस्थिती होती. सद्गुरूंच्या जय जयकारानं तसंच नामजपानं अवघं वातावरण भारावलं होतं. दरम्यान बुधवारी लाडू प्रसाद वाटपाचा कार्यक्रम पार पडला. तर गुरुवारी सकाळी 11 ते रात्री 10 वाजेपर्यंत रथोत्सव मिरवणूक पार पडणार आहे. पोलीस आयुक्त रवींद्र सेनगावकर यांच्या हस्ते पालखी पूजनानं मिरवणुकीस सुरुवात होईल, अशी माहिती मुख्य विश्वस्त दत्तात्रय देशमुख यांनी दिली. बुधवारी 11 ते 3 महाप्रसादाचं वाटप होईल. परत 25 तारखेला रथ सोलापूर मिरवणूक कमिशनर रवींद्र सेनगावकर यांच्या हस्ते पूजा होऊन मिरवणुकीची सुरुवात होईल. मिरवणूक सोलापुरातून वाळवे, चाटे गल्ली, पंतम चौक, कन्ना चौक, राजेंद्र चौक, साखरपेठ, माणिक चौक ह्या मार्गाने सोने मारुती, चौपाड, राम मंदिर अशा मार्गाने पत्र्यात आले. मंगळवार तालमीकडनं पाजराव चौकातून मंदिरात येईल. उत्सवाची सांगता समारंभ होईल. चातुर्वर्ण्यामुळेच देशवासीय 1300 वर्ष गुलामगिरीत होते, असे मत ज्येष्ठ विचारवंत श्याम मानव यांनी व्यक्त केलं. संत रोहिदास महाराज जयंतीनिमित्त रापी बहुउद्देशीय मागासवर्गीय सामाजिक संस्थेच्या वतीनं मंगळवारी हुतात्मा स्मृती मंदिर इथं आयोजित केलेल्या व्याख्यानात ज्येष्ठ विचारवंत श्याम मानव बोलत होते. अंधश्रद्धा निर्मूलन, जादूटोणा विरोधी कायदा आणि संत रोहिदास महाराज हा त्यांच्या व्याख्यानाचा विषय होता. संस्थेचे अध्यक्ष शेषराज कांबळे आणि प्रशांत कांबळे यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती. यावेळी पुढे बोलताना श्याम मानव म्हणाले की गेल्या जन्मात पाप केलं म्हणून शूद्राचा जन्म मिळाला. आता पुण्य केल्यास पुढील जन्मात चांगल्या जातीत जाईन. हा विचार जिथं येतो तिथं ज्ञानाची प्रक्रिया संपलेली असते. अशा मानसिकतेतूनच देशवासीय 1300 वर्ष गुलामगिरीत होते.
स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही चातुर्वर्ण आणि जातीयतेचा दाह देशातल्या सर्वांना आजही भोगावा लागत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. हिंदू वेगवेगळ्या जातीतली माणसं, रविदास हे वेगवेगळे कसे काय असू शकतात, सगळी माणसं एकच आहे हे सांगणारा त्यांचा अभंग असेल. त्यांनी जाती व्यवस्था आणि एकूणच धर्मामधलं अंतर कमी करण्याचा प्रयत्न करून माणसाला माणूस म्हणून स्वीकारण्यासाठी लोकांना प्रवृत्त करण्याकरता अशा पद्धतीचे शेकडो अभंग लिहिलेले आहेत. आता रविदासांच्या नावावर चमत्कार खपवले जातात. सगळ्या संतांचं हे खऱ्या अर्थानं, आता याकरता आपल्याला वेगळा शब्द शोधावा लागेल. दुर्दैव हा शब्द आपण नेहमी वापरतो. आपल्याला वेगळा शब्द शोधावा लागेल की चुकीची गोष्ट घडत आलेली आहे. सगळ्या संतांच्या नावावर चमत्कार लादले गेले, तसे रविदासांच्याही नावावर काही चमत्कार लादले गेलेले आहेत. संत कबीर, रविदास यांनी जाती व्यवस्थेतून समाजाला बाहेर काढण्याचं काम केलं. चातुर्वर्णाच्या लढाईनं ब्राह्मण्यवादावर हल्ले चढवले गेले. असेच हल्ले रविदास महाराजांनी 14व्या शतकात केले होते, असंही श्याम मानव म्हणाले. त्या काळामध्ये कबीरांची ओळख अतिशय मोठ्या प्रमाणावर झालेली असल्यामुळे कबीरांनी रविदासांना गुरु मानलं की रविदासांनी कबीरांना गुरु मानलं, याविषयी मतभेद निर्माण व्हावेत या पद्धतीचं दोघांचं रिलेशन राहिलेलं आहे, संबंध राहिलेले आहे. कबीर असतील, रविदास असतील, या सगळ्यांनी अत्यंत महत्वाचं जर काम त्या काळामध्ये कोणतं केलेलं असेल तर ती जाती व्यवस्था आणि चातुर्वर्ण्याच्या आधारावर जी जाती व्यवस्था या समाजामध्ये एस्टॅब्लिश झालेली होते, त्याचे दाह सर्वसामान्य शूद्र माणसांना जे भोगावे लागत होते, त्यातून या सगळ्या समाजाला बाहेर काढण्याच्या प्रयत्नांचा तो एक सशक्त असा उपक्रम होता. हे अत्यंत महत्वाचं योगदान या संत परंपरेनं महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये जे दिलेलं आहे. शासकीय कार्यालयांसह महत्त्वाच्या ठिकाणी वायफाय सेवा पुरवली जाते. यामुळे कामकाजामध्ये आधुनिकता आली आहे खरी, मात्र या सेवेचा भलतीच लोक फायदा घेताना दिसत आहेत. महापालिका, जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात वावरणाऱ्यांच्या संख्येत सध्या चांगलीच वाढ झाली आहे. बाकी अशी गर्दी काही त्रासदायक ठरत नाहीये. कुठल्या तरी झाडाखाली, हिरवळीवर, कट्ट्यावर, आडोशाला, अगदी आडगळीच्या ठिकाणीही सध्या मुक्काम वाढलाय. जो तो आपल्या विश्वात रममाण, प्रत्येकाच्या हातात मोबाईल आणि चाललेले स्वाईप. अहो, या मंडळींना जगाचा पुरता विसर पडल्यासारखी स्थिती आहे. आता हा सारा प्रकार आहे गमतीशीर. मिळालेल्या संधीचं सोनं करण्याचा हा उद्योग. ऊस गोड लागतोय म्हणून मुळापासून उपटण्याचा खटाटोप. सेवा एकासाठी, फायदा उचलणारे मात्र भलतेच. एव्हाना आपल्या लक्षात आलं असेल की ही सारी मंडळी मोफत वायफाय सेवेचा पुरेपूर लाभ उठवतायत. त्यामुळं महापालिका आवार तसंच जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात खास करून युवक वर्गाची दाटी दिसून येते. पालिकेच्या हिरवळीवर बसून वायफाय सेवेचा वापर अगदी बिनधास्तपणे सुरू आहे. काही विद्यार्थी याचा अभ्यासासाठी फायदा घेतात, तर अन्य मंडळी आपली अभिरुची जपण्याचा प्रयत्न करतात. एखाद्या चांगल्या संकल्पनेचे साईड इफेक्ट्स म्हणून याकडं पाहावं लागेल. वायफाय सेवेचा संपूर्ण फायदा उठवताना मूव्ही डाउनलोड करणं, व्हॉट्सॲप चॅटिंग, फेसबुकचा वापर, गेम्स डाउनलोड करणं, व्हिडिओ क्लिप्सचा वापर, सॉंग्स डाउनलोड करणं यासह अन्य प्रकार सर्रास अन खुलेआमपणे चालू आहेत. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या कार्यालयामागं टोळकीच्या टोळकी वायफायचा लाभ उठवताना नजरेस पडली. चित्रीकरण होतंय म्हटल्यानंतर एक एक करून ही मंडळी पसार झाली. पण त्यातही निर्ढावलेल्या टपोरीनं जाब विचारायला देखील कमी केलं नाही. आता इतकं घडत असल्याचं पाहून एक कर्मचारी बाहेर येतो. पेंट न बसण्याची जागा रंगवतो
आणि चाललेल्या प्रकाराला आळा घालण्याचा तो प्रयत्न करतो. इथपर्यंत सारं विकोपाला गेलेलं चित्र शेवटी काय, शहाणपण कुणी, कुणाला आणि का म्हणून शिकवायचं? बरं, काही हरकत घ्यायचा विचार केला तर सोलापुरी स्टाईल दाखवायला सारेच सरसावलेले. तर एखादी चांगली संकल्पना राबवायची म्हटलं की त्याची कशा प्रकारे वाट लावली जाते अथवा तिची लयलूट केली जाते हे पाहायचं असेल तर जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील तसंच महापालिका आवारातील फुकट्या नेटिजन्सचं उदाहरण पुरेसं आहे. ओव्हर स्मार्ट सिटिजन्सची ही ओळख म्हणायची, बाकी काय. शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. बाळे रेल्वे स्थानकाजवळ रेल रोको, धूम्रपान विरोधी कायद्याचा नोंदवला निषेध. सद्गुरूंच्या जयघोषात पार पडला गुलालाचा सोहळा. प्रभाकर स्वामी महाराजांच्या पुण्यतिथी कार्यक्रमास भाविकांची गर्दी. चातुर्वर्ण्य व्यवस्थेमुळे 1300 वर्ष गुलामगिरी, श्याम मानव यांचं प्रतिपादन. आणि शासकीय कार्यालय आवारात फुकट्या नेटिझन्सचा वाढता वावर, ओव्हर स्मार्ट सिटिझन्सचा असाही अनुभव. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.